एस गायकवाड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आपण पोलीस भरती PYQ अभ्यास करत आहोत। विषय चालू आहे आपला संविधान। आजचा टॉपिक आहे आपला मूलभूत कर्तव्य। प्रश्न पहिला आपण पाहणार आहोत। भारताने मूलभूत कर्तव्यांची, त्यालाच आपण फंडामेंटल ड्युटीज म्हणतो, ही संकल्पना रिकाम जागा ज्या संविधानातून घेतली आहे। चंद्रपूर पोलीस भरती 2024 चा प्रश्न। आपण मूलभूत कर्तव्यांची संकल्पना USSR, यालाच आपण रशिया म्हणतो, आजचा रशिया, 1991 अगोदरचा USSR। तर आपण ही संकल्पना रशिया आपण घेतलेली आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 1 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। UK, USA किंवा जपानकडून आपण घेतलेली नाहीये। पुढे प्रश्न क्रमांक 2, भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे? लातूर शिपाई पोलीस भरती 2011 चा प्रश्न आहे। पर्याय 1 फ्रान्सकडून आपण घेतलो नाही, जर्मनीकडून पण नाही, अमेरिकेकडून पण नाही। आपण मूलभूत कर्तव्य ही संकल्पना रशियाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे। याच रशियाला येथे प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपण USSR या नावाने देखील ओळखल्या जाते, म्हणून दोन्ही नाव USSR म्हणजेच रशिया असं ध्यानात ठेवायचं आहे, आणि USA म्हणजेच इथे अमेरिका हे देखील ध्यानात ठेवायचं आहे। म्हणून प्रश्न क्रमांक 2 चं पण योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रशिया। पुढे प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी बरोबर विधान कोणते हे ओळखायचं आपल्याला। SRPF मुंबई 2024 चा प्रश्न। पहिलं वाक्य अ, सवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे, हे वाक्य 100% बरोबर आहे। वाक्य 2 ब, मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत, हो, हे पण वाक्य पूर्णतः बरोबर आहे। म्हणून या प्रश्न क्रमांक 3 चे योग्य उत्तर येतं अ व ब बरोबर, बाकी पर्याय चुकीचे आहेत। कारण मूलभूत कर्तव्य सवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसारच समावेश करण्यात आले आहेत। यासाठी घटनादुरुस्ती 42वी आणि त्यानंतर पुढे चालून 86वी घटनादुरुस्ती, या 2 घटनादुरुस्त्या मूलभूत कर्तव्याशी संदर्भात आहेत। आणि काही मूलभूत हक्क हे भारतीय व परकीय नागरिकांना लागू होतात, परंतु मूलभूत कर्तव्य याचा विचार केला असता मूलभूत कर्तव्य फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनाच लागू होतात, हे ध्यानात ठेवायचं आहे। पुढे प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद, पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा भरती 2024 चा प्रश्न आहे। तर पहिलं वाक्य आहे ये, 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे 42वी घटनादुरुस्तीद्वारे कर्तव्यांच्या मूळ यादीचा भाग आहे। तर हे वाक्य चुकीचं आहे, कारण हे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे कर्तव्य पालकांचे आहे, असे 86वी घटनादुरुस्ती 2002 नुसार समावेश करण्यात आले आहे। म्हणून या 42च्या जागी इथे 86 जर असतं तर आपलं उत्तर किंवा हे वाक्य बरोबर असतं, म्हणून पहिलं चुकीचं आहे, म्हणून हा पर्याय चुकतो। त्यानंतर वाक्य 2 ब, देशाचे रक्षण करणे आणि गरज असेल तेव्हा राष्ट्रसेवा करणे हे मूलभूत कर्तव्यात समाविष्ट नाही, इथे समाविष्ट नाही म्हणते, हे मूलभूत कर्तव्य म्हणून समाविष्ट आहे, म्हणून हे वाक्य देखील इथे चुकीचं आहे। कारण देशाचे रक्षण करणे आणि गरज असेल तेव्हा राष्ट्रसेवा करणे आपल्या कर्तव्यामध्ये समाविष्ट आहे, आणि इथे आपल्याला चुकीचं सांगितलं की समाविष्ट नाही, म्हणून हे दुसरं वाक्य देखील इथे चुकीचं आहे। त्यानंतर सी वाक्य, न्यायालयाद्वारे त्यांची थेट अंमलबजावणी करण्याची संविधानात तरतूद नाही, हे वाक्य पूर्णतः बरोबर आहे। कारण आपले मूलभूत कर्तव्य हे न्यायप्रविष्ट नाहीत। याचा अर्थ काय? तर ते कायद्याद्वारे अंमलबजावणी केली जात नाही, किंवा त्याचं उल्लंघन झालं असतं आपण तेथे न्याय मागण्यासाठी न्यायालयात जाऊ शकत नाही, म्हणून ते न्यायालयाद्वारे थेट अंमलबजावणी करण्याची तरतूद संविधानामध्ये दिलेली नाही आहे। म्हणून ह्या प्रश्न क्रमांक 4 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त सी बरोबर आहे, वरील 2 चुकीचे आहेत, हे ध्यानात घ्यायचं आहे। पुढे प्रश्न क्रमांक 5, वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी असे भारतीय राज्यघटनेत कोठे नमूद आहे? नागपूर पोलीस भरती 2023 चा प्रश्न। पर्याय क्रमांक 1 अनुच्छेद 32, यामध्ये हे समाविष्ट नाही, हे मूलभूत हक्काचं कलम आहे। कलम 39 हे मोफत कायदेशीर सल्ला हे मार्गदर्शक तत्वाचं कलम आहे। इथे अनुच्छेद 21 हे प्राथमिक शिक्षण सक्तीचं मोफत असावे मूलभूत हक्काच्या संदर्भात कलम आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 अनुच्छेद 51 ए मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे, आणि त्यामध्येच वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद, जिज्ञासू वृत्ती हे देखील
अंगी बाळगावी असं आपले कर्तव्य आहे. पुढे प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे असं ओळखायचं आपल्याला. भंडारा पोलीस भरती 2023 चा प्रश्न आहे. येथे पहिला आहे शेजारील देशादेशातील लोकांना मैत्रीपूर्ण सहकार्य करणे, हे आपलं मूलभूत कर्तव्य नाही आहे. राष्ट्रीय महत्वाच्या स्मारकाचे संरक्षण करणे हे देखील आपलं मूलभूत कर्तव्य नाही, हे मार्गदर्शक तत्वांच्या कलम अंतर्गत येतं. तिसरं, देशाचे रक्षण करणे आणि जेव्हा असे करण्यास सांगितले तेव्हा राष्ट्रीय सेवा प्रदान करणे हे पूर्णतः बरोबर आहे, हे आपलं मूलभूत कर्तव्यामधलं एक कर्तव्य आहे. चौथं, भारतीय इतिहासाबद्दल अधिक जाणून घेणे असं काही मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट नाही, म्हणून 6 या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे? आता नैसर्गिक पर्यावरण, नदी, नाले, सरोवरे या सर्वांचं आपण जतन केलं पाहिजे असं आपल्याला एका कर्तव्यामध्ये सांगितलं गेलं आहे, म्हणून हे मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 7चे योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक 2 मूलभूत कर्तव्य. अधिकारामध्ये नाही, तत्वांमध्ये नाही किंवा परिशिष्ट 7 मध्ये नाही, हे इथे ध्यानात घ्यायचं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 8. भारतीय राज्यघटनेत नमूद मूलभूत कर्तव्यामध्ये नमूद आशय अंतर्भूत असला तरी खालील विधानामधील काही विशेषत्वाने नमूद नाहीत, म्हणजे विशेषत्वाने नमूद नाहीत असे आपल्याला शोधायचं आहे. कोणते विशेषत्वाने नमूद नाहीत, जादाचे नमूद केलेले आहेत. तर ते वाक्य आहे, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व देशातील कायद्याचा आदर करणे हे चुकीचं आहे, कारण इथं जादा काय ऍड केलंय? कायदा. इथे जर संविधान असतं तर आपलं पहिलं बरोबर असतं, म्हणून पहिलं चुकीचं आहे. पुढं स्त्रियांच्या व बालकांच्या, इथे फक्त स्त्रियांच्या आपल्याला कर्तव्यामध्ये उल्लेख आहे. पुढे वाक्य क मध्ये सार्वजनिक व खाजगी म्हटले येते, इथे फक्त जर सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे असतं तर बरोबर असतं, इथे जादा नमूद केले खाजगी. ड मध्ये 8व्या वर्गापर्यंत, इथे वर्गांचा समावेश नाही, इथे काय समावेश आहे कर्तव्यामध्ये आपल्या 6 ते 14 वर्ष वयोगटाचा समावेश आहे. तर या वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे पालकांचे कर्तव्य आहे असं सांगितलेलं आहे, म्हणून इथे 8व्या वर्गापर्यंतचा असं इथे उल्लेख आहे, म्हणून जादाचा उल्लेख आहे. आपल्याला ओळखायचं होतं विशेषत्वाने नमूद नाहीत, म्हणजे काहीतरी जादाचे नमूद केले आहेत असं ओळखायचं होतं. तर म्हणून इथे कायदा हे जास्तीचा उल्लेख आहे, म्हणून हे चुकीचं आहे. इथे फक्त स्त्रिया असतं तर बरोबर असतं, इथं बालक हे जास्तीचा उल्लेख आहे म्हणून चुकीचं आहे. इथे फक्त सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण असतं तर बरोबर असतं, इथं खाजगी समाविष्ट केलं, हे जादा समाविष्ट केलं म्हणून चुकीचं आहे. इथे वर्गाचा उल्लेख केलेला आहे, इथे वर्ग नसून इथे वयाचा उल्लेख जर असता आपल्याला तर हे बरोबर असतं. म्हणून हे अ, ब, क, ड सर्वच्या सर्व कसे आहेत? जादा नमूद केलेले वाक्य आहेत, विशेषत्वाने जास्तीचे काहीतरी उल्लेख इथे केलेला आहे, म्हणून सर्वच्या सर्व वाक्य चुकीचे आहेत. पुढे आता आपण थोडक्यात मूलभूत कर्तव्यांच्या नोट्सचा रिव्हिजन करूया. तर मूलभूत कर्तव्य आपल्या भारतीय घटनेमध्ये भाग 4A मध्ये समाविष्ट आहेत. त्या मूलभूत कर्तव्यांच्या संबंधित कलम हे 51A आहे. या मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्याची शिफारस सवर्ण समितीने केली होती. तेव्हा समितीने एकूण 8 कर्तव्य समाविष्ट केले जावेत अशी शिफारस केली होती, परंतु नंतर 42व्या घटनादुरुस्तीने 10 कर्तव्य समाविष्ट करण्यात आले आणि पुन्हा मग 86वी घटनादुरुस्तीने 11वा समाविष्ट करण्यात आलं. असे एकूण आज आपल्या भारतीय राज्यघटनेत 11 मूलभूत कर्तव्य समावेश आहेत. स्रोत आपल्या मूलभूत कर्तव्याचा सोव्हिएत युनियन, त्यालाच आपण USSR किंवा आजचा हा रशिया असं समजतो. म्हणून जर का सोव्हिएत युनियन दिलं, USSR दिलं किंवा रशिया दिलं तरी आपल्याला एकच समजून त्यालाच योग्य उत्तर निवडायचं आहे. तर मूलभूत कर्तव्यासंदर्भात घटनादुरुस्त्या 2 झालेल्या आहेत. 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली, तर याद्वारे एकूण 10 कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. पुढे चालून 86वी घटनादुरुस्ती 2002 ला झाली, तर याद्वारे 11वे कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. म्हणून सध्या घटनेमध्ये एकूण 11 कर्तव्य समाविष्ट आहेत, हे ध्यानात ठेवायचं आहे. पुन्हा जपान हे देशाचं नाव ध्यानात ठेवायचं. जपान जगातील एकमेव लोकशाही राज्यघटना ज्यामध्ये नागरिक कर्तव्याची यादी समाविष्ट आहे, हे वाक्य ध्यानात ठेवायचं आहे. पुन्हा मूलभूत कर्तव्ये फक्त भारतीयांना लागू आहेत, याच्यावरती प्रश्न मागेच विचारलेला आहे. ते परकीयांना लागू होत नाहीत, हे ध्यानात पाहिजे आपल्या. मूलभूत कर्तव्ये न्यायप्रविष्ट नाहीत, ते त्यांचं उल्लंघन झालं असतं आपण त्यांना न्याय मागण्यासाठी न्यायालयात जाऊ शकत नाही, किंवा ते कायद्याद्वारे थेट अंमलबजावणी न्यायालयातर्फे केली जात नाही, हे आपल्याला ध्यानात पाहिजे. हे पुढचं वाक्य तेच सांगतंय की न्यायालयाद्वारे थेट अंमलबजावणी करण्याची तरतूद नाही, यावर देखील आपल्याला प्रश्न विचारून झाला आहे. आणि उल्लंघनबाबत कायदेशीर निर्बंध लादता येत नाहीत. जर उल्लंघन झालं तर न्यायालयामार्फत कायदेशीर निर्बंध लादता येत नाहीत, परंतु इथे हे वाक्य ध्यानात ठेवायचं आहे की कायदे करून अंमलबजावणी करण्याचा अधिकार संसदेला आहे व संसद त्यासाठी कायदे करून दंड देण्याची तरतूद करू शकते. हा फरक येथे ध्यानात ठेवायचा आहे.
पुढे आपण 11 मूलभूत कर्तव्यांचं रिव्हिजन करणार आहोत. तर 42वी घटना दुरुस्ती 1976 द्वारे एकूण 10 कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. त्यामध्ये पहिलं आहे आपलं संविधान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत या आपल्या आदर्शांचा आपण आदर केला पाहिजे. दुसरं कर्तव्य आहे महत्वाचं, स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांची जोपासना करणे. तिसरं कर्तव्य आहे आपलं भारताची सार्वभौमता, एकता, एकात्मता याचं संरक्षण करणे. चौथं कर्तव्य आहे आव्हान केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा करणे. याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारून झालाय. पुन्हा 5वं महत्वाचं कर्तव्य आहे, हे शब्द आपल्यासाठी ध्यानात असले पाहिजे, धर्म, भाषा, प्रदेश, वर्ग. हे पुन्हा मी रिपीट करतोय, धर्म, भाषा, प्रदेश, वर्ग यावरून भेद न करता एकोपा बंधुभाव वाढवणे व इथे पहा स्त्रियांच्या प्रतिष्ठेला अपमानास्पद प्रथांचा त्याग करणे. आपल्याला या ठिकाणी बालकांचा उल्लेख करून आपल्याला चुकीचं कर्तव्य विचारलं होतं प्रश्नामध्ये. फक्त इथे काय उल्लेख आहे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला अपमानास्पद असतील अशा प्रथांचा, रूढी परंपरांचा त्याग करणे हे आपलं कर्तव्य आहे. 6वं महत्वाचं आहे देशाच्या संमिश्र संस्कृतीचे जतन करणे. 7वं कर्तव्य आहे वने, सरोवर, नद्या, वन्यजीव यासह हे आपल्याला विचारून झाले की नैसर्गिक व पर्यावरण संरक्षण, नैसर्गिक संपत्तीचे आपण रक्षण केले पाहिजे, प्राणी मात्रांप्रती आपण भूतदया बाळगली पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. पुढे 8वं कर्तव्य याच्यावरती आपल्याला विचारून झाले की वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी यांचा विकास करणे हे आपल्या नागरिकांचं काय आहे, कर्तव्य आहे. पुढे 9वं कर्तव्य काय म्हणते तर सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण. इथे याच्यावर पण आपल्याला प्रश्न विचारून झालाय. या ठिकाणी फक्त सार्वजनिक मालमत्तेचं रक्षणाचा उल्लेख आहे. या ठिकाणी आपल्याला खासगी देखील आपल्याला समाविष्ट करून चुकीच्या प्रमाणे विचारलं होतं. म्हणून आपण जर वेळोवेळी रिव्हिजन करून थोडं लक्षात ठेवलं तर आपले सहज प्रश्न सुटायला मदत होते. इथे सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण व हिंसाचाराचा त्याग करणे असा उल्लेख आहे. 10वं काय म्हणते तर राष्ट्र उपक्रम सिद्धी गाठत जाईल अशा प्रकारे वैयक्तिक व सामुदायिक क्षेत्रात आपण यश संपादन करण्यासाठी प्रयत्नशील राहणे हे आपले कर्तव्य आहे. हे असे एकूण 10 कर्तव्य हे 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले व पुढे चालून 86वी घटनादुरुस्ती 2002 द्वारे 11वं एक कर्तव्य समाविष्ट करण्यात आलं. तर ते होतं प्रत्येक माता पिता किंवा पालकाने 6 ते 14 वयोगटातील, आपल्याला या ठिकाणी वर्गाचा उल्लेख करून चुकीच्या पद्धतीने विचारलं होतं. तर इथे उल्लेख काय मित्रांनो, फक्त 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण संधी उपलब्ध करून देणे हे माता पिता व पालकांचे कर्तव्य आहे असं सांगण्यात आलं. तर आपण आज मूलभूत कर्तव्यावर आधारित 7 ते 8 प्रश्न बघितले व आपण महत्वाचं रिव्हिजन केलाय. याच्या बाहेर आपला प्रश्न जाणार नाही. आपलं YouTube व टेलिग्राम चॅनल आहे SS गायकवाड या नावाने. आपण या ठिकाणी जोडले जाल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.